तुम्ही पाहताय राज्यातील शेतकऱ्यांसाठी आजच्या महत्त्वाच्या ठळक बातम्या। शेतकऱ्यांना मदत मिळवून देणार माणिकराव कोकाटे यांची ग्वाही। कृषी मंत्र्यांची बांधावर जाऊन अवकाळीने झालेल्या नुकसानीची पाहणी। शेतकरी संघटनेकडून कृषी मंत्र्यांचा निषेध। दुष्काळी शेतकऱ्यांना कर्जमाफी द्या, जत तालुक्यातून मागणी। आश्वासनाप्रमाणे अंमलबजावणी करा, सरकारने वचन पाळावे। राज्यात यंदा विक्रमी कांदा लागवड। गत वर्षीच्या तुलनेत तब्बल 2 लाख हेक्टर क्षेत्र वधारले। आपत्तीनंतरही दुबार लागवडीवर भर दिल्याचा परिणाम। हिंगोली जिल्ह्यात हळदीचे दर 1000ने गडगडले। 10,000 क्विंटल आवक, 2 दिवसांनंतर होणार मोजमाप। पीक विमा योजनेचे कंपन्यांना संरक्षण। विमा कंपन्यांचा नफा वाढला, शेतकऱ्यांच्या भरपाईत मात्र घट। पीक विमा योजनेत मागील 5 वर्षांमध्ये विमा कंपन्यांना 5,000 कोटींच्या दरम्यान नफा झाला। त्यातही मागील 3 वर्षांमध्ये शेतकऱ्यांना मिळणारी भरपाई कमी होत गेली। मागील 5 वर्षात विमा कंपन्यांना शेतकरी व राज्य सरकार, केंद्र सरकार यांच्याकडून एकूण 1,54,000 कोटी रुपयांचा विमा हप्ता मिळाला, तर विमा कंपन्यांनी शेतकऱ्यांना 1,04,000 कोटी रुपयांची विमा भरपाई दिली, अशी माहिती केंद्रीय कृषी मंत्रालयाने संसदेत विचारलेल्या प्रश्नाला दिलेल्या लेखी उत्तरात दिली। 15 एप्रिल पासून शेतकरी संघटनेचे कर्जमुक्तीसाठी तीव्र आंदोलन। शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमुक्ती मिळावी, उत्पादन खर्चावर 50% नफा द्यावा आणि शेतीमालावरील बंदी हटवावी, या प्रमुख मागण्यांसाठी शेतकरी संघटना 15 एप्रिल पासून राज्यभर तीव्र आंदोलन करणार। नाफेडकडून कांदा खरेदीच्या हालचाली सुरू। एफपीसीचे महासंघ दूर, सदस्य संस्थांना प्राधान्य। जळगाव जिल्ह्यात केळीच्या कंदांना मागणी। प्रतिरोपाचे दर 17 ते 20 रुपये। खानदेशात केळीची लागवड सुरू आहे, परंतु दर्जेदार व्हावे ते वाण किंवा कंद मिळत नसल्याने लागवड रखडत सुरू आहे। अनेक शेतकऱ्यांना पिलबाग किंवा खोडवा केळी पिकातून कंद आणावे लागत आहेत। शेतकरी कर्जमाफीला भुलले, आता व्याजमाफीला मुकले। मार्च अखेर पीक कर्जाचा भरणा नसल्याने हजारो शेतकऱ्यांना फटका। 30 जूनपर्यंत व्याजात 3% सवलत। बीड पुन्हा हादरलं। 138 एकर जमीन बळकावण्याचा राजकीय गुंडांचा डाव। शेतकऱ्यांना जीवे मारण्याची धमकी। बीडमधून एक धक्कादायक घटना समोर येते। 138 एकर जमीन बळकावण्याचा राजकीय गुंडांचा डाव असल्याचे चित्र समोर आले। यामुळे शेतकऱ्यांना धमकी देण्यात येत आहे। हळद उत्पादकांना यंदा फायद्याचा सौदा। ओल्या हळदीला 1700 रुपये तर कोरडीला 7,000 रुपये प्रति क्विंटलचा दर। बेने राखून ठेवणेच योग्य। लाडक्या बहिणींचा भार आरोग्यावर। 1 वर्षात तब्बल 257 कोटींची बिले थकीत। माहिती अधिकारात उघड राज्यभरातील चित्र। फुले योजनेचे 220 कोटी थकीत। केळी पाठोपाठ पपईचे दरही निम्म्यापेक्षा कमी। पपईचा भाव केवळ 5 रुपये किलो। उत्पादक शेतकरीही अडचणीत। डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफ बॉम्बचा शेतकऱ्यांना फटका बसू नये, सरकारनं तातडीने पावले उचलावीत। रविकांत तुपकर यांची मागणी। डोनाल्ड ट्रम्प यांनी टॅरिफ बॉम्ब टाकल्याने देशात आर्थिक मंदी येण्याची शक्यता तज्ज्ञांनी वर्तवली आहे। नोंद 19,000 क्विंटल धानाची। गोदामात आढळला केवळ 3,000 क्विंटल माल। देऊळगाव येथील खरेदी केंद्र सील। बारदानात धान खरेदीत 1.5 कोटी रुपयांच्या गैरव्यवहाराचा संशय। लातूर जिल्ह्यातील 1 लाख शेतकऱ्यांच्या खात्यावर 137 कोटींचा पीक विमा। गेल्या वर्षीचा खरीप हंगाम पीक नुकसानीची पूर्वसूचना दिल्यास बळीराजा भरपाई। पहिल्या टप्प्यात 137 कोटींचा पीक विमा नुकसानग्रस्तांच्या खात्यावर जमा करण्यात येणार आहे। आणखीन 2 टप्प्यांमध्ये पीक विमा मिळणार आहे। 7 जन्माचे नाते एका अर्जाने तुटले। घटस्फोटाचे प्रमाण वाढले। पोलीस असो की कौटुंबिक न्यायालयात कुटुंबाचे खेटे। तडजोडीची भूमिका अनेकांना नकोशी। मोदी सरकारचा मोठा झटका। LPG गॅस सिलेंडरच्या दरात 50 रुपयांची वाढ। उज्ज्वला योजनेअंतर्गत उपलब्ध असलेल्या LPG सिलेंडरची किंमत 503 रुपयांवरून 533 रुपयांपर्यंत आणि उज्ज्वला योजना नसलेल्या LPG सिलेंडरकरता 803 रुपयांवरून 853 रुपयांपर्यंत वाढणार आहे। धानाला भाव 2300 रुपये, पण दुकानात मात्र तांदूळ 4,000च्या खाली नाही। शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ। धानाच्या किमतीत वाढ करण्याची शेतकऱ्यांची मागणी। बँकांमधील 40% पैसे महिलांच्या नावावर। स्टार्टअप आणि नवीन व्यवसायामध्येही महिलांचा दबदबा। स्टार्टअपमध्ये महिला संचालकांच्या संख्येत वाढ।
नंदुरबार जिल्ह्यात 103 तालुके अवकाळीने बाधित, शेतकऱ्यांना हमखास मदत मिळवून देण्यासाठी प्रयत्नशील, कृषी मंत्री ॲडव्होकेट माणिकराव कोकाटे यांची ग्वाही. लबाडागडचं अवतन, जेवल्याशिवाय काय खरं. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कर्जमाफीची वाट बघू नका, कर्ज ताबडतोब भरा, अंथरूण पाहून पाय पसरण्याचा उपदेश आता शेतकऱ्यांना केला आहे. निवडणूक जाहीरनामे प्रसिद्ध करताना आपले अंथरूण किती आहे याची जाणीव महायुतीला नव्हती का. अद्रक घेता का कुणी अद्रक, दरवाढ होत नसल्याने डोळ्यात पाणी, शेतकऱ्यांची व्यापाऱ्यांकडे विचारणा. मन आणि शरीराला ऊर्जा देणारे खेळ हद्दपार, ग्रामीण भागात पारंपरिक खेळांची दांडीगुल, मोबाईल संगणक संस्कृतीमुळे मुलांचे बालपण हरवले. जालन्याचे तापमान 40 अंशावर, जालने रस्ते झाले निर्मनुष्य, उकाड्याने नागरिक हैराण, नागरिकांनी आरोग्याची काळजी घ्यावी. लाडकी बहीण जोमात, शेतकरी कोमात, 1873 लाभार्थ्यांचे 15.5 कोटी थकले. शेतकऱ्यांना थकलेल्या अनुदानामुळे समस्यांचा सामना करत असताना सरकार लाडकी बहीण योजनेसाठी जास्त लक्ष देत आहे. टेरिफचे वादळ, आठवड्यात चांदी 12,000 तर सोने 2,800ने गडगडले. घसरण सुरू, शेअर बाजारासह सुवर्ण बाजारातही पडझड, ग्राहकांची सावध भूमिका. वाशिम जिल्ह्यात हळद बियाण्याच्या दरात वाढ, तरीही शेतकऱ्यांची धावाधाव, 3 ते 5 हजारांपर्यंत भाव, मे महिन्यात लागवड. महाबीजच्या उत्पादनात बुलढाणा जिल्ह्याची आघाडी, 27,895 एकरांवर लागवड, 819 गावांमधील 6,000 शेतकऱ्यांकडून वार्षिक उत्पादन, बाजारभावाच्या 35% जादा भाव. दडपशाही कराल तर वावरात छत्रपतींचा भगवा झेंडा रोवून आम्ही तयारच आहोत, शक्तीपीठवरून शेतकऱ्यांचा इशारा. शासन दरबारी वारंवार निवेदने देऊनही शासनाला शेतकऱ्यांचा टाहो ऐकू येत नसेल तर आता वावरात छत्रपती शिवाजी महाराजांचा भगवा झेंडा रोवून तुमची वाट पाहतोय. बाहेर भेटला असता तर संतोष देशमुखपेक्षा वाईट हाल केले असते. सुदर्शन गुलेने महादेव गीतेला जेलमध्ये धमकी दिल्याची बिरा गीते यांची माहिती. खामगाव विभागात उन्हाळी मक्याची आवक सुरू, भाव 2,000 रुपयांच्या आत. खामगाव कृषी उत्पन्न बाजार समितीतील चित्र, आर्द्रतेचे प्रमाण अधिक. शासकीय रुग्णालयात मिळणार दर्जेदार औषधे, तामिळनाडूच्या धर्तीवर प्राधिकरणाकडून होणार खरेदी, आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर यांची माहिती. दर घसरल्याने कोबी रस्त्यावर टाकून शेतकऱ्यांचे आंदोलन, हमीभाव देण्याची मागणी, शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका. अमरावती जिल्ह्यात विजेचे लपंडावाने, उन्हाळी हंगाम धोक्यात, शेतकऱ्यांच्या अडचणीत वाढ, कृषी पंपांना केवळ 6 तासच होते वीज पुरवठा. यंदा सरासरी पाऊस, मात्र उष्णतेची लाट येणार, IMDचा पहिला अंदाज, अल निनोचा परिणाम नाही, 2 महिन्यात प्रचंड उकाडा. माहिती आवडल्यास व्हिडिओला लाईक करून दररोजच्या बातम्या पाहण्यासाठी चॅनेल सबस्क्राईब करा. धन्यवाद.